तर नमस्कार मंडळी, स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या या व्लॉगमध्ये. आणि आता सकाळची वेळ नाही तर दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. आता उठले मी या सोफ्यावरून. म्हटलं जाऊ दे, उठल्यानंतर सोफा जरा आवरून घ्यावा. सोफा आवरून घेते म्हटलं आणि त्यानंतर मला लगेच जायचं होतं किचनमध्ये. आणि मी इतके छान व्हिडिओ टाकायचे आणि व्हिडिओ टाकून नेहमी व्हिडिओ टाकायचे आणि व्हिडिओला माझे व्ह्यूज पण खूप छान यायचे. पण माझ्या आळशीपणामुळे आणि माझ्याच चुकीमुळे माझ्या व्हिडिओला आता व्ह्यूज येत नाही आहे. त्याचं तर दुःख मला खूप जास्त होत आहे. तर म्हटलं जाऊ दे, दुःखातून बाहेर निघावं आणि व्हिडिओ आता रेग्युलर करावे. तर बघा, छान तर ही मूर्ती माझ्या घरी गौतम बुद्धांची किती छान आहे ना. आणि याच मूर्तीप्रमाणे शांत बसावसं वाटलं आज घरामध्ये. सकाळी दुकानामध्ये पण नाही गेली, कारण माझ्या मुलीला कॉलेजमध्ये फंक्शन होतं. तिला साडी घालून जायचं होतं. साडी तिला छान प्रेस करून दिली, तयारी करून दिली आणि त्याच्यामध्येच माहिती आहे का खूप वेळ झाला. तर म्हटलं जाऊ दे, थोडा वेळ निवांत घरी कोणीच नव्हतं, झोपावं. आणि पण ते झोपणं कुठं माझ्या नशिबी जास्त आहे. तर आता लहान मुलीचा यायचा वेळ झाला होता. म्हटलं जाऊ दे, उठावं, कारण सकाळीच मॅडमनी रागामध्ये ना भाजी तिच्या आवडीची नव्हती. त्यामुळे टिफिनच नाही नेला. तिला मग वेळेवर मला सँडविच बनवून द्यायचं होतं. तर म्हटलं जाऊ दे, सकाळी केलेली भाजी तिने सकाळीच नाही नेली, तर आता काय खाणार आहे? त्यामुळेच मग मी कुकरमध्ये छान आलू लावून दिले होते. आणि आलू होतच होते तोपर्यंत म्हटलं ह्या साईडची ना डस्टिंग करून घ्यावी. आणि माहिती नाही, या धुळीला ना फक्त माझ्याच घरचा रस्ता माहिती आहे का, तर काय माहिती, नुसतं घरामध्ये धूळ येते आणि रोज मला ते एक काम माझं वाढतं. रोज पुसावं लागते, रोज पुसावं लागते. बरं, असं दुःख तर हेच आहे, कामाचं. पण नुसतं कामाच्या दुःखातून बाहेर निघून म्हटलं आज जाऊ दे, व्हिडिओ शूट करावा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा, जेणेकरून तुम्ही बघाल आणि माझ्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येईल. खूप वाईट वाटते हो, इतके चांगले माझ्या व्हिडिओला व्ह्यूज यायचे आणि आता अजिबात माझ्या 8 दिवस 8 ते 10 व्हिडिओपासून माझ्या व्हिडिओला व्ह्यूज नाही येत आहे आणि खूप वाईट वाटतं की एवढे छान व्हिडिओ बनवते, पण तुम्हाला ते पाहायला आवडत नाही. का बरं पाहायला आवडत नाही मला हे सांगाल बरं? जीवनातले 5 मिनिट काढा, 10 मिनिट काढा आणि माझे व्हिडिओ बघा ना. आणि बघून जर आवडला तर एक लाईक करत जा ना. व्ह्यूज तर थोडेफार असतात, पण तेवढे लाईकही नसतात. का आवडत नाही? एवढे वाईट व्हिडिओ बनवते मी. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, बघत जा. आणि आळस तर माझाच होता. माझा आळस माझ्या संगावर आला, कारण व्हिडिओ छान बनवायची, रोज बनवायची. पण बनवणं कमी करून टाकले. बनवून शूटही करून ठेवते, पण ते एडिट कोण करेल? टाकेल कोण? ह्याच्या चक्करमध्येच खूप गोंधळ झालेला आहे. आणि मी अ, जे स्वप्न पूर्ण जे करायचं माझं ते स्वप्न थोडंसं थांबलेलं आहे. पण मी ते पूर्ण करणार आता. आता तर जिद्द आली आहे माझ्या अंगावर, की नाही, मी आता व्हिडिओ टाकणारच आणि तुम्हाला ते बघावंच लागेल आणि बघितल्यानंतर एक लाईक तर तुम्हाला करावीच लागेल. तर असं तुमच्यावर ही जिद्द केली मी. आणि बघा, माझ्या केसांचा केवढा भंगार हाल केलाय मी माझ्या आळशीपणामुळे. माझे केस इतके छान होते, लांब-लांब होते. आताही काही बिघडलेलं नाहीये माझं. आताही केस लांब आहेत, पण ते थोडेसे पातळ झाले आहेत. तर म्हटलं चला आता ना, हे जे मोसंबीचे जे साल्ट निघाले आहेत ना, ते मी उन्हात वाळू टाकले. त्याची पावडर करीन, आवळा पावडर हे ते सगळं टाकून त्याची छान पावडर करेन. कारण तशाच पावडरनी माझी आई मला लहानपणी रिठा शिकाकाईंनी वगैरे केस धुवून द्यायची. आणि आमच्या सगळ्या बहिणींचे केस कमरेच्या खालीच होते, जाड-जाड होते, काळे-काळे होते. आणि आता माझ्या कंटाळा करण्यामुळे बघा सगळं ते केसांचे हालच झालेले आहेत. आणि कंटाळा पण नाही, वेळच नसते, खरंच वेळ नसते. 10 वाजताच दुकानामध्ये जाते मी. आणि मी असं आळशी आहे असं वगैरे काही समजू नका तुम्ही. मी पण कामाची आहे, कामामध्ये पण चांगली आहे. मी स्वयंपाकातही चांगली आहे आणि मी शॉप पण सांभाळते. तर मी नवऱ्याला थोडीशी मदत करते पण. आणि त्यामुळे पण फक्त आहे की आज करील, उद्या करील. मी जो प्रण घेते तो कधीच पूर्ण करत नाही. तर म्हटलं जाऊ द्या. बघा, आता आता आळस बघितला तुम्ही माझा, की काम पूर्ण लवकर होण्यासाठी छोटी चाळणी घ्यायची गाळ्याला तर नाही, एवढी मोठी चाळणी घेतली. त्या चाळणीने मी मोसंबीचा ज्यूस काढून घेतलेला आहे. ती मोसंबी तर दिसायला एवढी मोठी होती. आणि जेव्हा आणायला गेली ना, तेव्हा 50 मोसंब्यांमधनं 4 मोठ्या-मोठ्या मोसंबी आणि छान म्हणजे छान ऑरेंज-ऑरेंज झालेल्या छान शोधल्या होत्या मी. आणि घरी आणून बघितलं, त्याचा शिलटं काढलं, तर बघा एवढीशीच निघाली. तर असा हाल आहे. छान मस्त बनवून घेतला. बर्फ वगैरे टाकतील त्याच्यामध्ये आणि छान तो ज्यूस फ्रीजमध्ये ठेवून देते. आमची दृष्टी येईल, तर तिला द्यायला होऊन जाईल. तर दृष्टीला ना खरंच जे मी भाजी करेल ना, ते तिला खायचंच नसते. जे मी स्वयंपाक करेल ते तिला खायचंच नसते. काहीतरी त्याच्या वेगळंच खायचं असते. आणि हा तिचा फॉल्ट नाही आहे, हा सुद्धा माझाच फॉल्ट आहे. लहानपणी ना मी पण माझ्या आईला असाच त्रास द्यायची आणि माझा नवरा तर मला नेहमीच म्हणतो, "तू जो त्रास तुझ्या आईला दिला ना खाण्यासाठी, तोच त्रास तुलाही देते. बघ तू अ, त उलटून पाप पुण्य जे जे आहे ते इथेच भरावे लागते. तर तुझ्या आईला दिलेल्या त्रासाचं पाप पुण्य ते तुला इथेच भरावं लागणार आहे." बघा, हा नवरा आहे की काय आहे सांगा बरं तुम्ही. आता मलाच असं बोलतो. बरं असू द्या. तर मी हा ज्यूस वगैरे छान भरून ठेवलेला आहे. आता ती येईल तर छान पिईल. तसे आता थोडंफार ऊन आहे आणि मुलं शाळेतनं थकूनच येतात. म्हटलं मी अशा प्रकारचे काही-काही ज्यूस असे बनवून ठेवत असते.
तरी तिच्या अंगात भरत नाही. आता हाही दोष माझा आहे. भरपूर जण म्हणतात, "का गं मीनाक्षी तुझी मुलगी बारीक आहे." त्यातही माझा दोष आहे का? मी तर देते बनवून, जे स्वयंपाकही करते, तिला जे पाहिजे तेही बनवून देते. पण दोष ना तिचा आहे ना दोष माझा आहे. आणि बघा नवरा 14 फेब्रुवारीला मला रोज वगैरे तर काही दिलं नाही आणि हे असे असे काहीतरी आणत राहतो. रेड रेड टोमॅटो आणले, चेरी टोमॅटो. खा आणि मस्त राहा, असंच आहे त्यांचं. तर चेरी टोमॅटो आणले आणि आमच्या घरी ना वरती पण इतके छान टेरेसवरती टोमॅटो लागले आहे ना, ते टोमॅटो म्हणजे इतकं खायला पण छान वाटतं. ते मीठ टाकून मी थोडंसं कधी-कधी अशी खात असते. तर चला आता कांदा आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि आलू पण शिलून घेतलेले आहे आणि यामध्ये हे सगळं घालायचं, तिखट मीठ वगैरे घालायचं आणि थोडंसं तेलामध्ये जिरं वगैरे घालून ना मी तिखट वगैरे घालून त्याचा तडका देत असते. तर हे छान असं सिंपलचं भिजवून ठेवलं आणि बघा हातानेच भरला. म्हटलं चला रेडचे चेरी टोमॅटो आहे ते ठेवायसाठी मी एखादा डब्बा शोधत होते. एवढे डब्बे आहेत, एवढे डब्बे भंगार झाला डब्यांचा जमा. पण शोधायला जाऊ ना, तर एकही व्यवस्थित आकाराचा डब्बा मिळत नाही. हा मिळाला. म्हटलं बघते त्याच्यामध्ये ते टोमॅटो वगैरे येतात का? तर नशिबाने आले. दुसरा डब्बा शोधायची गरज पडली नाही. तर मग ते काढले मी आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले. मी त्याचं काय करू? कमेंट्स करून सांगा. मी तर त्याचं सॅलडमध्ये वगैरे वापरते. म्हणजे काकडी वगैरे कापून त्यामध्ये टोमॅटो वगैरे कापून वगैरे वापरते मी. नाहीतर मग काही सुचलं तर मी YouTubeवर रेसिपी बघतेच मग. तर आता हे 5-6 पराठे बनवून घेते. तर 5 पराठे मी बनवून घेतले. तोपर्यंत दृष्टी आलीच शाळेतनं आणि शाळेतनं आल्यानंतर बॅग कुठे, स्वेटर कुठे, सगळं असं अस्ताव्यस्त होतं. 5 मिनिटं ते उचलावं लागते. त्यानंतर छान पराठे बनवले. सोबतच जिलेबी तर होतीच माझ्याकडे. त्याच्यानंतरचं काही शूट करू शकली नाही कारण मॅडम आल्या आमच्या आणि तिने फोन घेतला माझ्याकडनं आणि एकच फोन आहे माझ्याकडे. शूट पण त्याच्यानेच करते आणि त्यानंतर हे मी थोडी क्लिप ॲड केली आहे. माझ्या मुलीच्या ना बर्थडेची क्लिप आहे. तिचा बर्थडे होता 20 फेब्रुवारीला. तर आम्ही तिच्या मैत्रिणींसोबत ना छान असं सेलिब्रेट केलं होतं. तर तिच्या ह्या घराजवळच्या अशा छान 2 मैत्रिणी आहेत. तर त्यांना घेऊन आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करायला गेलो होतो. आणि आमच्याकडे तर असं आहे, की तिघांचा बर्थडे एकाच महिन्यात येते. तर कितीदा जाणार आहे बाहेरचं खायला. बाहेरचं जास्त खावंसंही वाटत नाही. तर म्हणून आम्ही 20 फेब्रुवारीला आणि 15 फेब्रुवारीला वगैरे दोघांना म्हणजे आम्ही सगळं बाहेर गेलो होतो. तर आजच्या व्हिडिओला इथेच एंड करते आणि व्हिडिओतलं काही पण आवडलं असेल ना, तर लाईक करायला कंजूसी करू नका. व्हिडिओ बघा पूर्ण. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच प्रकारची बडबड आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळेल. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि मी जो प्रण केला आहे की रोजचा व्हिडिओ टाकेल, तर तो टाकेलच आणि दिवसातनं किती वाजता येईल तेही मी तुम्हाला सांगेलच. तर बाय बाय.